नमस्कार मंडळी, अदिती किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी खास गुरुपौर्णिमेविषयी बेत घेऊन आलेली आहे. टम्मा फुगलेली अशी पुरी आणि शेवयाची खीर. चला तर मग मी तुम्हाला रेसिपी सांगते कशी बनवायची. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मी इथे छान प्रकारे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता आपण मीठ टाकून घेऊया. ही खास टिप्स आहे, ध्यान करून बनवायची. कोणतंही तेल वापरायचं नाही, कडवलेलं पण कोणतंही वापरायचं नाही, त्याने पुरी जास्त तेलकट होते. त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी करून घट्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला. मी कशा प्रकारे पाणी टाकते तसं थोडं थोडं पाणी टाकून एकदम असा घट्टसर उंडा बनवून घ्यायचा आपल्याला. छान प्रकारे आपला घट्ट असा उंडा मळून झालेला आहे. ह्याच्यामुळे ना तेल टाकण्या गेल्या पुऱ्या छान प्रकारे आपल्या फुगून टम्म होतील. पाच मिनिटं आपण उंडा भिजायला ठेवूया. छान प्रकारे भिजायला ठेवूया. तोपर्यंत मी तुम्हाला खीर कशी बनवायची ते सांगते. शेवयाची मी ते छान प्रकारे 4-5 काजू आणि 4-5 बदाम घेतलेले आहेत. आपल्याला कट करून घ्यायचे. छान प्रकारे आपले ड्रायफ्रूट कट करून झालेले आहेत. मी इथे थोडेसे चारोळे घेत आहे खिरीमध्ये टाकण्यासाठी. थोडेसे काळे मनुके घेतलेले आहेत. काजू बदामाने खिरीला खूप छान प्रकारे टेस्ट येते, खायला पण अप्रतिम लागते. तर मी इथे कढई घेतलेली आहे. थोडंसं कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट ते कट केलेले टाकून छान प्रकारे तुपामध्ये तळून घ्यायचे. कधी पण ड्रायफ्रूट तुपामध्ये अगोदर तळून घ्यायचे, टेस्ट खूप छान लागतो. तळून झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. काढून घेतलेत. आता मी इथं शेवया छान प्रकारे आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं मी इथं तूप टाकते. छान प्रकारे आपल्या शेवया मस्त अशा तुपामध्ये भाजलेल्या आहेत. आता मी दूध टाकून घेते. साईचं दूध टाकलेलं आहे मी इथे. आपल्याला थोडीच बनवायची, त्याच्यासाठी मी इथं थोडंच दूध टाकलेलं आहे. मी इथं साखर टाकून घेतलेली आहे. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी आपण साखर टाकून घेऊया. छान प्रकारे साखर टाकून झालेली आहे. आता आपण 5 मिनिटं खिरीला असंच मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी ड्रायफ्रूट पण टाकते. ड्रायफ्रूट अगोदरच टाकायचे, कारण का मस्त अशी मऊ असे शिजले जातात त्याच्यामध्ये. बघा किती मस्त आपली खीर शिजली आहे. ते छान प्रकारे उकळा फुटलेला आहे.
मस्त प्रकारे आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे. कोणी ह्याला शिरखुर्मा पण म्हणतो, पण आपण तर शेवयाची खीरच बोलता. तर छान प्रकारे आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे मैत्रिणी. बघा, शेवयाची खीर झाली तोपर्यंत बघा किती मस्त झाली. आता आपण पुऱ्या बनवून घेऊया. इथं पुऱ्याचा पण उंडा छान प्रकारे भिजलाय. 5-10 मिनटं आपण छान प्रकारे भिजू दिलाय. आता थोडंसं मळायचं त्याला, तसंच नाही करायचं. छान प्रकारे मळलाय. आता ह्याचे आपण 2 भाग करून घेऊया. एकच अशी मोठी पोळी लाटायची आपल्याला, त्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या वाटीच्या किंवा ह्याच्या साह्याने. आता आपण लाटून घेऊया उंडा. आपण अजिबात इथं तेलाचा वापर केलेला नाहीये उंड्याला. तर आपल्या लाटून झालेलं आहे. आता आपण ह्याच्या एका वाटीच्या साह्याने छान अशा गोल पुऱ्या काढून घेऊया. सर्व पुऱ्या आपल्या काढून झालेल्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळ्या पुऱ्या. पूर्ण पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दुसरं पान आपल्याला तसंच लाटून घ्यायचं आहे. सर्व पुऱ्या तशाच आपल्याला बनवून घ्यायच्या. छान प्रकारे पान लाटले. आता आपण त्याच्या पुऱ्या काढून घेऊया वाटीच्या साह्याने. अशा करायला पण सोप्या जातात आणि जास्त पण हे होतात. टाइम पण नाही लागणार आपल्याला अशा बनवायला. इथं माझ्या पूर्ण पुऱ्यात करून झालेल्या आहेत. आता आपण कढई ठेवूया गॅसवर. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकूया. छान प्रकारे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण पुरी टाकून घेऊया. कधी पण पुरी खाल्ल्या साईडनं तळून घ्यायची अगोदर. बघा किती पुरी टम्म फुगली आहे. पुरीला हात पण लावला नाही तर किती छान प्रकारे फुगली आहे. एकाच साईडनं अगोदर छान प्रकारे तळू द्यायची, नंतर दुसऱ्या साईडने तळू द्यायची. सर्व पुऱ्या आपण तशाच तळून घ्यायच्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. बघा किती टम्म फुगतायत पुऱ्या. सर्व पुऱ्या आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत. एकही पुरी अशी नाही की आपली फुगली नाही.
बघा किती मस्त आपल्या पुऱ्या छान प्रकारे फुगलेल्या आहेत. गरमागरम आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. मैत्रिणी, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आज जरा व्हिडिओ लेटच आला आहे. चला मग भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.